शेतकरी बंधूंनो, सोयाबीनला बीज प्रक्रिया कोणती करायची मी तुम्हाला सगळ्यात जी प्रभावी बीज प्रक्रिया ती सांगणार आहे। याच्यामुळे तुम्हाला सोयाबीनमध्ये जवळपास पुढचे महिनाभर पेरणीपासून कोणत्याही प्रकारच्या किडी येणार नाहीत। तुमची खतामध्ये सुद्धा बचत होणार आहे। म्हणजे पेरणीला जिथं तुम्हाला एक बॅग लागते तिथं अर्धी बॅगच खत लागणार आहे आणि बुरशी नियंत्रण सुद्धा होणार आहे। सर्व प्रकारची बीज प्रक्रिया याच्यामध्ये आहे आणि सर्व प्रकारचे रोग असतील, कीटक असतील, बुरशीजन्य रोग आणि खतं आपण सगळं एकाच प्रकारे देणार आहे। म्हणजे कीटकनाशक, जैविक आणि रासायनिक ही बीज प्रक्रिया आहे सोयाबीनची। तर ती कशी करायची ते बघा। कमी खर्चातली बीज प्रक्रिया आहे। ह्याच्याशिवाय सगळ्यात चांगली दुसरी बीज प्रक्रिया नाही मित्रांनो। ह्याच्यापेक्षा भारी सुद्धा आहेत पण ते अतिशय महागड आहेत आणि ही आपली बीज प्रक्रिया जी आहे ती अतिशय कमी खर्चातली बीज प्रक्रिया। तर शेतकरी बंधूंनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राइब आणि फॉलो करून घ्या। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। तर काय काय लागणार आहे बघा। तर आपल्याला कीटकनाशकमध्ये लागणार आहे थायमेक्टोझॉन 30% एफ एस जे असतं ते मित्रांनो हे फक्त सीड ट्रीटमेंटसाठीच बनवलेलं आहे, म्हणजे आपल्याला बीज प्रक्रियेसाठी। तर तुम्हाला घ्यायचं 30% थायमेक्टोझॉन। याने काय होणार आहे, सर्व प्रकार तुमच्या किडी जे पण तुम्ही सोयाबीनमध्ये चक्रीभुंगा असेल, चारकोल रॉट असेल किंवा पिवळा विषाणू ज्याच्यामुळे येतो त्या सर्वावर नियंत्रण करायचं काम हे थायमेक्टोझॉन करतं। आणि दुसरं आपल्याला लागणार आहे बुरशीनाशक। तर बुरशीनाशकमध्ये काय करायचं, जैविक बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे, ट्रायकोडर्माची पावडर। ते तुम्हाला कुठल्याही कंपनीत भेटेल, चांगली महाबीजची आहे। आणि एक खत आहे, जैविक खतच आहे, जे आहे महाबीज कंपनीचं महाजैविक। याच्यामध्ये तिन्ही जीवाणू येतं, नत्र, स्फुर्द आणि पालाश विरघळणारे जीवाणू येतं। त्याच्यामुळे आपल्याला खताची बचत होणार आहे आणि सोयाबीनची उगवण सुद्धा चांगली होणार आहे। आता स्टेप बाय स्टेप बघूया आपण कसं क्रम ह्याचा ठेवायचा आहे, प्रमाण किती वापरायचे। तर बघा, सर्वात आधी आपल्याला घ्यायचं कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची। मग त्यामध्ये सगळ्यात चांगलं काय, थायमेक्टोझॉन। बाजारामध्ये दुसरे सुद्धा अवेलेबल आहेत पण ते घ्यायचे नाही तर खूप महागडे सुद्धा आहे, त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला नाही। ह्या वर्षी मी थायमेक्टोझॉन का शिफारस करत आहे, पाऊसकाळ कमी सांगितलेलं। म्हणजे ज्या वर्षी पाऊसकाळ कमी असतो किंवा ओल कमी जर राहिली तर आपल्याला खोडकिडीचा प्रादुर्भाव खूप आढळून येतो। मग ह्याच्यावर जेव्हा सगळ्यात चांगला उपाय हा थायमेक्टोझॉन करतं। तर आपल्याला घ्यायचं आहे प्रति किलो बियाणाच, म्हणजे 1 किलो बियाणाच आपल्याला थायमेक्टोझॉन वापरायचं आहे, फक्त 6 ml। तर अशा प्रकारे तुम्ही 6 ml जे आहे ते औषध घ्यायचं आहे। 6 ml औषध घेतलं, 6 ml औषध तुम्हाला असं सोयाबीनवर टाकून घ्यायचं आहे। आता ह्या टोपनमध्ये सुद्धा जे औषध राहते ते सुद्धा तुम्ही अशा प्रकारे थोडं सोयाबीन टाकून ह्याला मिक्स करू शकतात। ह्या टोपनने मिक्स केलं तरी सुद्धा जमतं। अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने सोयाबीन चोळायचं, जोरामध्ये चोळायचं नाही तर टर्फल निघल्यासारखं होतं, पुन्हा उगवणीला त्रास होईल। एकदम हलक्या हातामध्ये आपल्याला थायमेक्टोझॉन हे कीटकनाशक लावून घ्यायचं आहे। याचा बराचसा फायदा आहे, आपली एक फवारणी सुद्धा वाचणारी, पांढरी माशी येणार नाही, मावा तुडतुडेचा प्रादुर्भाव कमी होईल, खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होईल, चारकोल रॉटची ज्यांना समस्या आहे ती सुद्धा कमी होईल। त्यामुळे तुम्ही थायमेक्टोझॉनच लावायचं, दुसरं काही लावायचं नाही। आणि ह्याला असं हलक्या हाताने लावून घ्यायचं। 1 किलो बियाणा 6 ml घेतला आपण आणि ह्याला 15-20 मिनिटं जे आहे ते सुकून द्यायचे। 15-20 मिनिटं चांगलं सुकून जातं, कारण की कीटकनाशक आहे आणि आपल्याला पुढे जैविकची बीज प्रक्रिया करायची। त्यामुळे जैविकमध्ये जे पण बुरशीजन्य जीवाणू होते ह्याचे सुद्धा जीवाणू होतं, ते मरू नयेत म्हणून आपल्याला ह्याला सुकून द्यायचं आहे। आता ही मी तुम्हाला एक उन्हामध्ये दाखवते, करायची आपल्याला बीज प्रक्रिया सावलीमध्येच, एवढं मात्र लक्षात ठेवा। उन्हामध्ये करायचं नाही, बीज प्रक्रिया केल्यानंतर 15 मिनिटं हे सगळं सावलीमध्येच करायची प्रक्रिया, सावलीमध्येच ह्याला सुकून द्यायचं। आता बघा 15 मिनिटं होऊन गेले तर आपण आता थायमेक्टोझॉनची कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया। आता बुरशीनाशक किती वापरायचे, तर बुरशीनाशक आपल्याला 1 किलोस 20 ग्रॅम बुरशीनाशक वापरायचे। आता 20 ग्रॅम तुम्हाला लक्षात येणार नाही माप, तरी तुम्हाला सांगतो कसं करायचं। ह्याच्यामध्ये 20 ml असतं, तर 20 mlच्या जागी तुम्ही तिथं 30 ml प्रमाणात तुम्हाला पावडर घ्यायची, म्हणजे अर्ध टोपण अशी जर पावडर घेतली आपण। आता ही अर्धी टोपण पावडर अशा प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायची ह्या बियाणावरती। आता काय होतं, काही काही वेळेस ही पावडर एकदम कोरडी असते, बियाणं सुकून गेलेलं असतं, चिटकत नाही। तर आपल्याला काय करायचं, एखादं टोपणच, लई नाही, त्यात पाणी मिक्स करू शकता तुम्ही। आता हे असं पाणी जर मिक्स केलं, ही झालं मित्रांनो एकदम योग्य आणि सुधारित पद्धत। ही शास्त्रीय पद्धतीनुसार जर केलं तर आपल्याला ही एकदम चिटकून जाते ट्रायकोडर्मा। आता ही ट्रायकोडर्मा काय करते, जितके पण आपले हानिकारक बुरशीजन्य रोग आहेत त्यांना सगळ्यावर चांगलं नियंत्रण करते, जीवाणूवर कंट्रोल करते आणि ही बुरशीजन्य आजारसुद्धा येऊन देतं। म्हणजे मररोग असेल, त्यानंतर खोडसड असेल, ह्या अशा प्रकारचे जे पण सोयाबीनला मुळकूज असेल ह्या रोगांना येऊन देत नाही। त्यामुळे आपल्याला ट्रायकोडर्माच लावायचं आहे, जैविक बुरशीनाशक। त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशकाची फवारणी एखादी कमी करायची गरज पडेल, चांगलं नियंत्रण करतं आणि स्वस्तामध्ये सुद्धा आहे। महाबीजचं आपलं एकदम स्वस्तामध्ये मिळतं तुम्हाला बाजारामध्ये। 1 किलो बियाणास 20 ग्रॅम तुम्हाला ट्रायकोडर्मा लावून घ्यायची। कीटकनाशक लावलं आपण, त्यानंतर 15-20 मिनिटं सुकून दिलं, त्यानंतर आपण ट्रायकोडर्मा लावलं, ट्रायकोडर्मा सुद्धा 15-20 मिनिटं सुकून द्यायचे।
हे आपल्याला असं करून घ्यायचे 2. आता कीटकनाशक बुरशीनाशक झालं, त्यानंतर आपल्याला जैविक खत हे सोयाबीनसाठी वापरायचे. आता हे जैविक खतामध्ये काय रायझोबियम आहे, PSB आणि KBM आहे. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जीवाणू जे येतं जमिनीतले ते सगळे आपल्या बियाणाला किंवा सोयाबीन पिकाला लागू होतात. त्यामुळे आपल्याला खताची बचत होते, पिकाची जोमदार वाढ होते सुरुवातीपासून आणि उगवण क्षमतासुद्धा चांगली होते. मग इतका सगळा फायदा आपल्याला ह्या महाबीजचा महाजैविकचा आहे. त्यामुळे तुम्हाला हेच लावायचं, दुसरं कुठलंही जैविक खत लावायचं नाही. आणि तुम्हाला पेरणीमध्ये अर्धी बॅग जरी खताची टाकली तरीसुद्धा बागून जाणार आहे, एवढा सगळा फायदा आहे. आता हे घ्यायचं किती, तर 1 किलो बियाणास आपल्याला 20 ml हे औषध वापरायचे. बघा 20 ml म्हणजे काय, हे अर्ध टोपण, हे अर्ध टोपण घेतलं. आणि हे कधी वापरायचं ते लक्षात तुम्हाला मी पुढं सांगतो. आता बघा हे महाजैविक आपण टाकून घ्यायचे, ह्याला चांगलं हलक्या हाताने चोळून घ्यायचे. आता हे उपयुक्त जीवाणू असल्यामुळे हे सगळं सावलीमध्येच प्रक्रिया करायची मित्रांनो, आपल्याला उन्हामध्ये करायचे नाही. आणि हे महाजैविक तुम्हाला कधी लावायचे, आता तुम्ही समजा ही सगळी बीज प्रक्रिया तुम्हाला पेरणी समजा आज करायची, तर पेरणीच्या 1 तास आधी सगळं करून ठेवायचे आणि लगेच तुम्हाला पेरणी करायची. बीज प्रक्रिया केली आणि उद्या पेरणी करताल असं काही करू नका. आज तुम्हाला पेरणी करायची तर आजच करायची आणि लगेच 1 तासभरात तुम्हाला ही पेरणी करून टाकायची. अशा प्रकारे जर बीज प्रक्रिया केली तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला खोटं सांगत नाही, तुमची एक फवारणीसुद्धा वाचेल. सगळ्या ज्या पण किडी येतं आणि जे पण कीटक आहेत आपल्याला 30 दिवसापर्यंत हे चांगलं थायमॅक्टोझोन नियंत्रण करतं. बुरशीनाशकाचं काम हे ट्रायकोडर्मा करतं आणि खतामध्ये बचत आपलं हे महाजैविक करतं. इतका सगळा फायदा कमी खर्चात तुम्ही अशीच बीज प्रक्रिया करा आणि सोयाबीनमध्ये उत्पादन वाढवा. बंधूंनो, आता हे कीटकनाशकाची बीज प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला जरा काळजी घ्यायची. तुम्ही एकतर हँड ग्लोव्ज असेल तर ते वापरा, नाही तर दुसरा एक उपाय काय की कीटकनाशकाची बीज प्रक्रिया किंवा सगळी बीज प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही चांगले पाण्याने हात धुवा. आणि शेतामध्ये असतात त्यामुळे काय होतं, माती सगळ्या कीटकनाशकं असो, तुमचं किती रासायनिक असू द्या, त्याला न्यूट्रल करायचं काम करते. तर थोडीशी जर तुम्ही अशी माती जरी घेतली तर ह्या मातीमुळं आपल्याला काय होईल, सगळं औषध जे हाताचं निघून जाईल असं. त्यामुळे तुम्ही बीज प्रक्रिया केल्यानंतर हात धुवायला मात्र विसरू नका, साबणीने धुवा, कशाने करा. अशा प्रकारे तुम्ही बीज प्रक्रिया करून काळजी घ्या, दक्षता घ्या, कारण कीटकनाशक असतं परत अजून आजारी पडायचं, आपल्या शरीरासाठी धोका होतो. अशा प्रकारे काळजी घेऊन तुम्ही बीज प्रक्रिया जर केली तर सगळं नंबर 1 होणार आहे बघा. आणि ह्या वर्षी तुम्हाला सगळ्यापेक्षा चांगलं उत्पादन होईल ह्या बीज प्रक्रियेमुळे. दुसरी कोणतीही करू नका. तसं महागडं इलेक्ट्रॉनसुद्धा आहे, कॅस्केडसुद्धा आहे, विटावॅक्ससुद्धा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. पण त्याच्यामध्ये फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहे, जैविक खत नाही आहे. आणि त्याच्यापेक्षा पॉवरफुल हे औषध येतं. त्यामुळे हेच वापरा. तुम्ही लक्षात येईल, तुम्ही काही जण म्हणताल की मला हेच वापरू का, आम्ही ते वापरू का, अमुक तमुक. एक वेळेस हे वापरून बघा एखाद्या एकर प्लॉटला आणि तुमचा फरक तुम्हाला जाणवल. आणि तुम्ही म्हणताल की खरंच सर खरंच आम्हाला फरक पडला, उत्पादनामध्ये वाढ झाली आणि एक फवारणीची सुद्धा बचत झाली. तुम्हाला काही अडचण आली याच्याबद्दल तर कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकतात. आणि ज्यांना सोयाबीन पिकाबद्दल मार्गदर्शन पाहिजे अशांसाठी आपण फक्त 99 रुपयामध्ये जाय सविस्तर सल्ला सोयाबीन पिकाबद्दल दिला जाईल. खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि मार्गदर्शन घ्यायचं आहे. आणि शेतकरी बंधूंनो, आता इथून पुढे आपल्या सोयाबीन पिकाबद्दल जे आहे ते व्हिडिओ येत राहणार, त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.